मी काम करतोय, मी किती रुपये कमवले, तो माणूस अट्रॅक्ट होणार नाही. जरी तुम्हाला 3 वर्ष झाली असली, तुम्हाला 2 वर्ष झाली असली, तरी हे मला घेऊन गेले त्यांच्या घरी. या माणसाला माहित आहे का मी किती दिवस झालं काम करतोय? तुम्हाला ड्युरेशन कमी करायचं आहे, इन्कम तोच ठेवायचा आहे. जर ह्यांनी सांगितलं असतं मागच्या 10 महिने झाले मी काम करतोय आणि मी या कंपनीत 3 लाख रुपये कमवले, त्यांना बरं वाटेल, मग ऐकतील ते. तुमचा ड्युरेशन, तुमचा कालावधी तुम्हाला काय करायला लागतो, इन्कम चेंज करू नका. तुम्ही 2 वर्षात जर 3 लाख 4 लाख कमवले तर लोक तुमच्यासोबत जॉईन होणार नाही, तुम्हाला ऐकणार. तुम्हाला ड्युरेशन कमी करायचं आहे, जो काय काम केलंय त्याचं ड्युरेशन कमी करा आणि ते इन्कम तेवढाच सांगा, मग तो माणूस ऐकायला तयार आहे. मी माझं सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये मी काय सांगितलं, मी पास्ट ऑफ लाईफ मध्ये काय होतो, ही कंपनी कधी जॉईन केली, मी अर्निंग काय केलंय, एवढंच बोलायचं. माझं गाव बिव, माझी बायको कोण आहे, काय देणे घेणं. सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही या कंपनीत कधी आलाय, पास्ट ऑफ लाईफ मध्ये तुम्ही काय करत होता पूर्वी, मी थोडक्यात ते सांगितलं. आणि मग तुम्ही येणार कुठं, इथं तुम्हाला 2 मिनिटं गेली तरी चालेल, इथं कदाचित कधी कधी 3 मिनिट झाली तरी इथं मात्र 1 मिनिट गेलं पाहिजे सेल्फ इंट्रोडक्शनला. ते 4 मिनिटात बसवायचं असतं. फापट फसारा तुम्ही सांगत बसला. आता मी सांगतोय याचा अर्थ मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय, म्हणून मला वेळ जाणार आहे. तुम्हाला हे वेळ जाणार नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप गेला तेच कॉपी करायचं. मी जे ह्यांना सांगतोय तेच मी पुढच्या मीटिंगला त्यांच्याशी बोलणार. सिक्वेन्स चेंज करणार मी नाही, सिक्वेन्स चेंज करणार मी. आणि त्यानंतर मी कंपनी प्रोफाईल सांगणार आहे की 3 मार्च 2016 ची कंपनी, राहुरीमध्ये या कंपनीचं ऑफिस आहे. एक ऑफिस आमचं पुण्यामध्ये पण आहे, कॉर्पोरेट ऑफिस पुण्यामध्ये. कंपनीचं स्वतःचं 5,000 स्क्वेअर फूटचं आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट राहुरीमध्ये. या कंपनीचे मालक सतीश इंगळे. त्यानंतर या कंपनीमध्ये आतापर्यंत 26 लोक करोडपती झाले. 5 लाख प्लस या कंपनीकडे डिस्ट्रीब्युटर आहे. 200 प्लस लोकांनी या कंपनीमध्ये कार घेतलेले आहे. हे कंपनीचं प्रोफाईल म्हणजे बायोडाटा. ते बायोडाटा सांगायला, कंपनीचा प्रोफाईल सांगायला तुमच्याकडे किती मिनिट आहेत, 2 मिनिटांमध्ये प्रोफाईल सांगायचं. सतीश शिंगळे या कंपनीचे ओनर आहेत. त्यांच्याकडे पल्लवी व्हेज नावाचं एक हॉटेल आहे, ते राहुरीमध्ये आहे. त्यांची एक बस संस्था आहे. त्यांना ऑटोमोबाईल क्षेत्राचा पण अनुभव आहे आणि नेटवर्क मार्केटिंगचा पण त्यांचा 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या 9 वर्षापासून या कंपनीच्या सीएमडी या पदावर ते कार्यरत आहेत. हे त्यांचं इंट्रोडक्शन. डॉक्टर विक्टर काय केलं का मी काय गरजच नाही. सर्वात स्ट्रॉंग काय माहिती का इंट्रोडक्शन मध्ये सीएमडीच्या काय सांगितलं मी, एक सांगितलं पल्लवी व्हेज नावाचं हॉटेल, दुसरं सांगितलं बस संस्था, तिसरं सांगितलं डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे, आणि चौथं काय सांगितलं, डायरेक्ट 9 वर्ष सीएमडी या पदावर आहेत ते. इथंच आपल्याला त्याला कळायला पाहिजे पुढच्याला. 9 वर्ष खुर्ची बसलोय म्हणजे त्या माणसाला सगळं माहिती आहे ना. एकाच खुर्चीवर 9 वर्ष माणूस बसलाय त्या, हे तुम्हाला त्याला सांगायचं. आणि वाटत तर स्वामी समर्थ 19 दिंडीचे ते अध्यक्ष आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे 4-5 पॉईंट तिथं पण तुमचे कंपनी प्रोफाईल आणि याच्यामध्ये 2 ते किती मिनिट, 3 मिनिट गेले पाहिजे. आणि मग प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशन साठी आपल्याला वेळ आहे 15 मिनिट. किती मिनिट, मग तुम्ही आता ज्या कंपनीबद्दल तुम्हाला मी माहिती द्यायला आलो, हे झाल्यानंतर त्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे आमचं सक्सेस वॉल्व्ह. सक्सेस वॉल्व्ह जर बघितलं साहेब तर आज कुठल्याही घरामध्ये जावा तुम्ही, गरीब श्रीमंत मिडल क्लास, प्रत्येक घरामध्ये एकतरी बॉडी पेनचा पेशंट आहे. त्याच्यामध्ये मानदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, हातापायला मुंगे येणे, शरीराला सूज येणे, मायग्रेन आणि सायटिका. तुम्हाला नसेल तर तुमची मिसेस, आई वडील, आजी आजोबा, सासू सासरे, कुणाला तरी बॉडी पेन 100% असतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टची माहिती द्यायची. मग ऑर्थोची माहिती देताना काय करायचं, बॉडी पेनची लक्षणं सांगायची. पहिली बॉडी पेनची लक्षणं काय आहेत, मानदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी. बॉडी पेन का होतो, त्याची काय कारण आहेत. आणि त्यानंतर माझा एक युट्यूबवर व्हिडिओ आहे बघा, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, तो 23,000 लोकांनी बघितलेला आहे, ऐकलाय. त्याच्यात बॉडी पेनची लक्षणं काय आहेत, त्यानंतर बॉडी पेन का होतो, त्याची कारणं काय आहेत, आणि आपलं प्रोडक्ट घेतल्यामुळं, आपलं मेथी घेतल्यामुळं काय आहे, जायफळमुळं काय होतं.
मग आपल्या प्रोडक्टमुळे काय होतं हे 8 मिनिटात मी सांगितलं. किती मिनिटात? 8 मिनिटामध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला ऑर्थोविषयी काही जास्त बोलायची गरज लागत नाही. त्यानंतर विटामॅक्स आहे, पाईल्स केअर आहे, त्यानंतर आपलं 7 वंडर आहे. आता नवीन एक फिट टू फिट किट काढले माहिती आहे का तुम्हाला? ते वेट कमी करायचं किट आहे. आता त्याच्यात पण तुम्ही काय काय आपल्या पॉईंट सांगायला पाहिजे. आता वेट वेट फिट टू फिटचं मी काय सांगतो माहिती आहे का लोकांना? मार्केटमध्ये अजून कंपनी आहेत ज्या वेट लॉसवर काम करतात, पण आमचं प्रोडक्ट घेतल्यानंतर बऱ्याच कंपन्या काय म्हणतात, आमचं प्रोडक्ट खाल्ल्यावर तुम्ही घरचं जेवण खाऊ. आमचं काय आहे? आम्ही सांगतोय आमचं जेवायच्या अगोदरच घ्या मग जेवण खा. म्हणजे हा काय झाला की पॉइंट झाला. म्हणजे आपण त्या पॉइंट मध्ये थोडक्यात त्याला काय म्हणतात, आता मला शब्द आठवत नाही, की आपल्या खूबी आहे, खूबी आपली थोडक्यात काय लोक काय म्हणतात, तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या आणि एक्सरसाइज पण करा असे म्हणतात ना. आपण काय सांगायचं, आमच्या प्रोडक्ट घेतल्यावर एक्सरसाइज केलीच पाहिजे असं काय नाही. लोकांना ते आवडतं. लोकांना आता हे चांगलं आहे का, हे चांगलं नाही, पण लोकांना तुम्हाला त्यांना खेळवून अडकवायचं आहे, कळलं का तुम्हाला? तुम्ही लक्षात ठेवा, त्याला बाहेरचं खाल्ल्यानंतर म्हणजे घरी पण येऊन खायचं आहे असे पण प्रोडक्ट पाहिजे त्यांना. ते पण सांगा तुम्ही त्याच्यामध्ये की आमचं तर लिक्विड फॉर्म मध्ये 200 ml वॉटर मध्ये तुम्ही आपलं टाकायचं, 100 ml झालं की तुम्ही पिऊन घ्यायचं, भुका लागल्या जेवण करून घ्या असं. बरं त्याला म्हणायचं आणि आपल्या प्रोडक्ट मुळे काय असं एक्सरसाइज केलीच पाहिजे अशाचा काय भाग नाही. मग हे तुम्हाला जर तुम्ही सांगितलं त्या प्रोडक्ट बद्दल, आता सांगण्याची पद्धत आहे हो. मला सांगा बरं, तो एक चार्जर आहे किती वॅटचा? 200 वॅटचा. आणि एक चार्जर आहे 100 वॅटचा. तुम्ही कुठल्या घेणार? 200 वॅट. बरोबर. 200 वॅटचा 400. आता एक साधा माणूस आहे किंवा ज्याला नॉलेज आहे ते मार्केटमध्ये गेला आणि चार्जर घेतोय. चार्जर घेताना ते काय बघणार, हा पण मी जर 200 वॅट आणि 100 वॅट नाही लिहिलं आणि मी लिहिलं या चार्जर घेतल्यामुळं 10 मिनिटात बॅटरी फुल होते, माणसं कुठला घेतील? यस. तुम्ही काय बोलताय हे महत्वाचं आहे ना. ते 200 वॅट पण बघणार नाहीत आणि 100 वॅट पण. त्यांनी काय बघितलं, जर घ्यायचा घेतला की 10 मिनिटात चार्जिंग बॅटरी काय होते? फुल होते. आपण काय थ्रो करतोय प्रोडक्ट बद्दल पण, प्रोडक्ट जसं ऑर्थोची माहिती देताना पण तुम्हाला त्या पद्धतीने वर्कआउट करायचं म्हणजे 10 दिवसात रिझल्ट येतोच या प्रोडक्टचा. तुमची ती आहेत ना, पुढची भूमिका तुम्ही काय बोलताय ना त्याच्यावर तो सगळा गेम आहे. तुम्ही कसं बोलताय, काय बोलताय याच्यावर सगळा आपला गेम आहे. या प्रोडक्ट साठी तुम्हाला किती मिनिट दिलेत मी? 15 मिनिट. बघा स्टेप आहे, इथून चालतो इथून. आता मी गेलो आय ओपनिंगला. सर्वात महत्वाचा पार्ट, हा माणूस बिझनेस प्लॅन ऐकणार का? कारण त्याला समर्थचं इंट्रोडक्शन काय दिलं होतं तुम्ही? आता बरीच लोक इथं आहेत, तुम्ही जे कॉल करता ना कॉल, आता तो एक पार्ट नंतर लक्षात ठेवा मला घ्यायला. नॉर्मल मी सांगितलं नंतर इथे लिहून ठेवतो. शिष्यवटला मला आठवण करा, आपण ह्याच्यावर जाऊ. आता काय करायचंय मला? आय ओपनिंग करायचंय. आय ओपनिंग करताना प्लॅन द्यायच्या अगोदर डायरेक्ट प्लॅन